नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रियदर्शी चॅरिटेबल सोसायटी द्वारा संचालित प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण जैवविविधता बायोडायव्हर्सिटी हा घटक सुरू करतो आहे। याआधी जसं आपण म्हटलं की इकॉलॉजी, त्यानंतर बायोडायव्हर्सिटी आणि त्यानंतर तिसरं क्लायमेट चेंज असे एन्व्हायरमेंट या भागाचे 3 उपभागांमध्ये की उप घटकांमध्ये आपण विभाजित केलेलं होतं पूर्ण एन्व्हायरमेंट या सब्जेक्टला। तर त्यामधून जो पहिला भाग आहे, हा पहिला भाग ज्याला आपण इकॉलॉजी म्हटलं। जसं सुरुवातीला सांगितलं होतं की या ठिकाणी एन्व्हायरमेंट, पर्यावरण या विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत। या पर्यावरण विषयाचा व्याप खूप मोठा आहे ॲक्च्युली, जे जिओग्राफी अंतर्गतही आपण अभ्यासतोय आणि सामान्य विज्ञान अंतर्गतही आपण अभ्यासतोय। काही संकल्पना आपण सामान्य विज्ञान अंतर्गत अभ्यासतो, तर काही संकल्पना निश्चितच भूभागाशी संबंधित, वातावरणाशी संबंधित की पाण्याशी संबंधित जे आहेत ते आपण जिओग्राफी अंतर्गत सुद्धा अभ्यासतो। परंतु या ठिकाणी आपल्याला राज्यसेवेच्या प्रिलिम्स आणि मेन्सच्या दृष्टिकोनातून म्हणजेच MPSCच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला या एन्व्हायरमेंट या विषयाचे 3 भागात अभ्यास करायचा आहे। जसं आपण म्हटलं इकॉलॉजी, दुसरं बायोडायव्हर्सिटी आणि तिसरं क्लायमेट चेंज। इकॉलॉजी परिस्थितिकी, या संबंधीचा भाग आपण पूर्ण केलेला आहे। निश्चितच त्यामधून आपण जल परिसंस्था बघितली, त्यानंतर भूपरिसंस्था हा भाग आपण बघायचा आहे। त्यानंतर CRZ भाग, ज्याला आपण सागरी परिसंस्थेचं जे म्हणूया त्याच्याशी संबंधित CRZ हा जो भाग आहे, हा भाग आपण अभ्यासलेला नाहीये। भूस्थित परिसंस्था आणि CRZ हा बघितलेला नाहीये, परंतु तो भाग अभ्यासण्यापूर्वी आपल्याला बायोडायव्हर्सिटी हा समजून घेणे महत्त्वाचं आहे आणि त्या बायोडायव्हर्सिटीवर बाकी घटकांचं कसं प्रभाव असतं हे त्यानंतरच आपल्याला सांगता येईल। म्हणून आपण भूस्थित परिसंस्था जे या इकॉलॉजी अंतर्गत येतं किंवा CRZ नियमन क्षेत्र जे आहेत, सागरी नियमन क्षेत्र, तर त्या संबंधीचा भाग आपण सध्याला बघितलेला नाहीये। तो बायोडायव्हर्सिटी बघत असताना पुढे तो कंटिन्यू करणार आहोत। तर आज आपण असं म्हणूया की इकॉलॉजीचा भाग जवळपास आपण पूर्ण केलेला आहे। ते 2 भाग सोडता जे आपण बायोडायव्हर्सिटी मध्ये एकत्रितरित्या अभ्यासणार आहोत आणि आज आपण सुरू करतोय बायोडायव्हर्सिटी। मग आता बायोडायव्हर्सिटी ज्याला म्हणतायत जैवविविधता, जैवविविधता बायोडायव्हर्सिटी। आता जैवविविधता म्हणजे नेमकं काय? जैवविविधता कुठं जास्त प्रमाणात आढळून येतं, कुठं कमी प्रमाणात आढळून येतात, त्यानंतर या संबंधी आलेले बाकीचे संकल्पना जसं मेगा डायव्हर्सिटी काय आहे वगैरे वगैरे आपण आता कंटिन्यू करतो। जसं जैवविविधता म्हटलं तर संपूर्ण पृथ्वीवरचा विचार करतोय। संपूर्ण पृथ्वीवर सजीवांची म्हणजेच जीवांची असलेली विविधता, जीवसंख्येमध्ये असलेली विविधता म्हणजेच जैवविविधता आपण म्हणतोय। मग या ठिकाणी विविध प्रकारचे सजीव प्रजाती असतील, त्यामध्ये असणारी विविधता असेल। जसं आपण म्हटलं की एक कोणताही परिक्षेत्राचा विचार करा, त्या ठिकाणी विविध प्रकारचे सजीव सृष्टी आपणास आढळून येतं। अशा संपूर्ण पृथ्वीवर असंख्य अशा प्रजाती आहेत। या असंख्य प्रजातीचे अस्तित्व पृथ्वीवर आहे, म्हणून आपण पृथ्वीवर बायोडायव्हर्सिटी आहे असं म्हणतोय, जैवविविधता आहे असं म्हणतोय। मग इथं कीटक आहेत, या ठिकाणी प्राणी आहेत, वनस्पती आहेत विविध प्रकारचे,
जलचर आहेत, भूचर आहेत, खेचर आहेत, उभयचर आहेत, सर्व प्रकारच्या सजीवांमध्ये विविधता आढळून येते. आणि त्यांच्या अंतर्गत भागामध्ये सुद्धा, प्रजाती अंतर्गत सुद्धा जैवविविधता आपल्याला आढळून येतं. मग आता प्रजाती अंतर्गत जैवविविधता कशी आढळून येतं? जसं कीटक म्हटलं तर त्या कीटकांमध्ये समजा आपण मासा जे हाऊस फ्लायज जे म्हणतोय की ते हाऊस फ्लाय, घरमाशी, त्याचेही विविध प्रजाती आहेत, असंख्य प्रजाती आहेत. डास म्हणतोय, त्या डासांचे सुद्धा असंख्य प्रजाती आहेत. म्हणजे त्यांच्या अंतर्गत भागामध्ये जे जनुकांमध्ये जी विविधता आढळतं ती जनुकीय विविधता. मग या ठिकाणी आपल्याला असं म्हणावं लागेल की जैवविविधता बघत आहोत, तर जैवविविधता बघत असताना आपल्याला जनुकीय विविधता, बघावं लागते. आता जनुकीय विविधता झालं, त्यानंतर जीव प्रजाती विविधता. जीव प्रजाती विविधता, त्यानंतर आपण म्हणूया परिसंस्था विविधता. परिसंस्था विविधता. बघा, आपण जैवविविधता बघत आहोत. ही जैवविविधता बघत असताना जैवविविधता म्हणजेच काय म्हटलं की सजीवांचे असंख्य विविधता, सजीवांमध्ये असणारी विविधता म्हणजे सरळ सरळ जैवविविधता. मग एका विशिष्ट प्रदेशाला जैवविविधतेचे प्रदेश असं आपण कोणत्या आधारावर म्हणू शकतोय? जैवविविधता प्रदेश असं कसं म्हणायचं? तर एखादा विशिष्ट प्रदेश, तो प्रदेश कुठलाही राहू शकतो, एखाद्या विशिष्ट प्रदेशामध्ये असणाऱ्या जीवांमधील विविधता म्हणजेच त्या परिसरातील, त्या प्रदेशातील जैवविविधता असं आपण म्हणतोय. असंख्य प्रकारचे जीव समुदाय त्या ठिकाणी एकत्रितपणे नांदताना, वाढताना, जीवनक्रम व्यतीत करताना आपल्याला दिसून येतात. ही जैवविविधता अंतर्गत आपण अभ्यासतोय. मग या ठिकाणी जैवविविधता अभ्यासायचं म्हटलं तर त्या अंतर्गत जनुकीय विविधता, जीव प्रजाती विविधता आणि परिसंस्था विविधता या 3 भागांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. आता जनुकीय विविधता, ज्याला आपण जेनेटिक पूल्स म्हणतोय, जनुकीय संचय, ही संकल्पना या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावी लागते. जनुकांमध्ये जी विविधता आढळतं ती या ठिकाणी आपण जनुकीय विविधता अंतर्गत अभ्यासतोय. त्यानंतर जीव प्रजाती विविधता. बघा, आता जेनेटिक बायोडायव्हर्सिटी, यामध्ये जीनमध्ये असणारी बायोडायव्हर्सिटी आपल्याला गृहीत धरावं लागतं. मग सर्व सदस्यांच्या जनुकांच्या एकूण संचयास, जसं आपण म्हटलं जनुकांच्या एकूण संचयास जनुकीय संचय असे म्हणतात, जेनेटिक पूल. जेनेटिक पूल म्हटलं जातं. मग जेनेटिक पूल म्हणजेच काय? सर्व सजीवांच्या जनुकांचे जे एकूण संचय आहे त्या एकूण संचयाला आपण जेनेटिक पूल असं म्हणतोय, जे आपल्याला जनुकीय विविधते अंतर्गत अभ्यासावं लागतं. म्हणजे सहज जसं आताच मी माशाचं हाऊस फ्लायचं उदाहरण दिलेलं होतं, ते हाऊस फ्लाय अंतर्गतच विविध प्रकारचे त्यांच्या जनुकांमध्ये बदल झाल्यानंतर जे विविध प्रकारचे उपप्रजाती आपल्याला आढळून येतील ते सगळे आपण जनुकीय विविधतेमध्ये अभ्यासतोय. सहज उदाहरण दिलं तर आपण मानव प्राण्याचा विचार करूया. मानव प्राणी, मानव. आता मानुकांमध्ये जशा प्रकारचे जनुकीय संचय दिसून येईल त्या पद्धतीचं त्या मानवामधील स्ट्रक्चर दिसून येईल. जसं काही ठिकाणी आढळणारे राहणारे जे वास्तव्यास असणारे जे मानव आहेत त्यांच्या रंगामध्ये, रूपामध्ये, उंचीमध्ये म्हणजेच शरीरामध्ये तशा पद्धतीचं बदल आपल्याला जाणवतो.
परंतु एकंदरीत कोणताही मानव म्हटलं त्याला 2 डोळे, नाक, तोंड, डोकं, 2 हात, 2 पाय आहेत. याच पद्धतीचं स्ट्रक्चर राहणार आहे. फक्त त्यामध्ये रंगामध्ये बदल दिसून येईल, त्यांच्या उंचीमध्ये बदल दिसून येईल, त्यांच्या शरीराच्या स्ट्रक्चर मांडणीमध्ये थोडंफार प्रमाणामध्ये बदल दिसून येईल. म्हणजेच जसं डोळ्यांचा आकार, नाकाचा आकार, असे विविध जे छोटे छोटे जनुकीय बदल आपल्याला दिसून येतात ते आपण या जनुकीय विविधते अंतर्गत म्हणतोय. मग फक्त एकाच सजीवाविषयी नाही, एकाच प्राण्याविषयी नाही, संपूर्ण सजीव आहेत, त्या संपूर्ण सजीवाच्या ज्या प्रजाती आहेत त्या प्रजातींमधील जी विविधता आपण अभ्यासतोय ती जनुकीय विविधता. या अंतर्गत आपण सांगू शकतोय की एखाद्या विशिष्ट प्रजातीमध्ये जनुकीय संचय होऊन त्यामध्ये जी विविधता आढळतं ती विविधता म्हणजे आपण जनुकीय विविधता असं म्हणतोय. मग जनुकीय पूल म्हणजेच काय असं प्रश्न आलं तर सजीवांच्या म्हणजे सर्व सजीवांच्या जनुकांच्या एकूण संचयास आपण जनुकीय संचय किंवा जेनेटिक पूल असं म्हणूया. त्यानंतर जीव प्रजाती विविधता. आता जीव प्रजाती विविधता म्हणजे काय, इथं सर्वात प्रमुख सर्वात प्रायमरी बेसिसवर आपण म्हणतोय समजा एक जीव आहे, एक प्रजाती आहे, त्या प्रजाती अंतर्गत जनुकीय विविधता आपल्याला आढळून येतं. त्यानंतर असंख्य प्रजाती आल्या. आधी एकच प्रजाती होती आणि त्या प्रजाती अंतर्गत जनुकीय विविधता आढळल्यामुळे त्या प्रजातींमध्ये पण आपल्याला विविध प्रकारचे म्हणजे प्राणी त्याच प्रजातीतील जीव वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या स्वरूपाचे, दिसण्यास वेगळे असे दिसून येऊ शकतात. एकाच प्रजातीचं तो जनुकीय विविधतेअंतर्गत अभ्यासला. आणि जीव प्रजाती विविधता म्हणजेच काय, आता या ठिकाणी विविध प्रकारच्या प्रजाती आलेल्या असतील. वाघ येतील, सिंह येतील, हत्ती येतील, हरण येतील, अशा सर्व प्रकारच्या प्रजाती या ठिकाणी येतील. फक्त प्राण्यांच्याच नाही तर कीटकांच्या, जलचरांच्या, पक्ष्यांच्या, सर्वांच्याच या ठिकाणी विविध प्रकारच्या जीव प्रजाती येतील. मग जीव प्रजाती विविधता म्हणजेच काय, विविध प्रकारच्या प्रजातींमधील विविधता म्हणजे जीव प्रजाती विविधता. सरळ आहे, शब्दामध्येच लिहिलेला आहे. त्यानंतर परिसंस्था विविधता. आता परिसंस्था, आपण परिसंस्था ही संकल्पना अभ्यासलेली आहे. परिसंस्थेमध्ये असणारी विविधता या आधारावर परिसंस्था विविधता म्हणतोय. म्हणजे तलाव आहे की त्यानंतर पर्वतरांगा आहेत की अरण्य क्षेत्र आहे म्हणजे जंगलांचा भाग आहे की नदी क्षेत्र आहे, किनारपट्टीचा भाग आहे, ट्रान्झिशनल झोन आहे ज्याला आपण म्हणजे संक्रमणाचा प्रदेश म्हणतोय. असा आहे की नेमकं कोणत्या प्रकारचा प्रदेश आहे. या सर्वांमध्ये सजीव आढळतात. तर या ठिकाणी परिसंस्था आणि विविध प्रकारच्या परिसंस्थांचा उल्लेख केला जाईल. तर विविध प्रकारच्या परिसंस्थांमधील जी विविधता आहे ती विविधता आपण परिसंस्था विविधता अंतर्गत अभ्यासतो. म्हणजे जनुकीय विविधता, जीव प्रजाती विविधता आणि परिसंस्था विविधता या आधारे आपण एकंदरीत जैव विविधता अभ्यासतोय. मग आता ही जी जैव विविधता आहे ही जैव विविधता कोणत्या ठिकाणी जास्त असतं, कुठं कमी असतं हे आपल्याला अभ्यासावं लागतं. मग जैव विविधता कुठं आढळतं हा प्रश्न आपल्या पुढे निर्माण झालेला असेल. तर या ठिकाणी आपण असं म्हणू उंचीनुसार आता उंचीनुसार जैव विविधता लक्षात द्या. उंचीनुसार जैव विविधता म्हणजे काय, जसं जसं आपण उंच उंच जातो तसं तसं जैव विविधता ही कमी कमी होत जाते. जसं जसं उंच जातोय तसं तसं जैव विविधता कमी होत आहे. इथं समुद्र सपाटीचा उल्लेख केला. या समुद्र सपाटीपासून आपण जसं वर जाऊ तसं या जैव विविधतेमध्ये घट दिसून येईल. जैव विविधता
कमी दिसून येईल. भूपृष्ठापासून जवळचा जो प्रदेश आहे त्यामध्ये जैवविविधता जास्त दिसून येईल. खोलीनुसारही विचार केला तर जसं जसं आपण खोल जातोय, आता समुद्र आला, हा आकाशाचा भाग झाला की जमिनीचा भाग झाला. आपण जसं मैदानी प्रदेशाचा विचार केला, मैदानी प्रदेशावरील जैवविविधता जास्त असेल. या मैदानावरून, समजा हा मैदानी प्रदेश आहे, या मैदानी प्रदेशावरून जर आपण डोंगरावर जातोय तर या डोंगरावरील जी जैवविविधता आहे ही जैवविविधता मैदानी प्रदेशाच्या तुलनेत कमी राहील. मग डोंगरापेक्षा जास्त गेलोय, जसं आपण वर जातोय, आता पर्वत रांगांकडे जातोय, तर या पर्वत रांगांवर जैवविविधता परत कमी आहे. म्हणजे जसं जसं वर जातोय इथं जास्त असतं, त्या तुलनेत कमी असतं, इथं कमी आणि इथं एकदमच कमी. जसं जसं आपण वर जातोय तसं तसं आपल्याला जैवविविधता कमी आढळते. आता जैवविविधता म्हणजेच काय? सजीवांची की जीवांची असणारी विविधता, जीवांमध्ये असणारी विविधता. ही विविधता कुठल्या कुठल्या आधारे आढळतं? जनुकीय स्वरूपातील विविधता आढळतं, जीव प्रजातींमधील विविधता आढळतं, की त्यांच्या परिसंस्थेमधील विविधता आढळतं. एकंदरीत जीव विविधता म्हणजेच जैवविविधता. मग ही जी जैवविविधता आहे ही उंचीनुसार कमी होत जातं असं जर म्हटलं तर ते उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर खोलीनुसार, आता हा समुद्र आहे, ही सी लाईन, ज्याला आपण सी सरफेस म्हणू, सी लेवल, आणि या सी लेवल पासून आपण जसं जसं आत जातोय तसं तसं परत जैवविविधता ही कमी कमी होत जाईल. 200 मीटर पर्यंतचा जो क्षेत्र आहे त्यामध्ये जैवविविधता ही थोडी जास्त प्रमाणात दिसून येईल, आणि 200 पेक्षा खाली गेलं तर तशी जीवांची संख्याच इथं खूप कमी झालेली आपण याआधी अभ्यासलेलं आहे. म्हणजेच इथं उंचीनुसार जैवविविधतेमध्ये घट दिसून येतं, तसेच खोलीनुसार सुद्धा आपल्याला जैवविविधतेमध्ये घट दिसून येतं. त्यानंतर विषुववृत्ताभोवती नेमकी कशी ते बघू. पृथ्वीच्या प्रदेशानुसार, अक्षवृत्तानुसार असं म्हणणं जास्त उचित ठरेल. अक्षवृत्तानुसार उंचीनुसार जैवविविधता, अक्षवृत्तानुसार जैवविविधता. बघा, आता उंचीनुसार जैवविविधता आपण बघितलेलं आहे. उंचीनुसार की खोलीनुसार हे दोन्ही आपण बघितलं. आता बघतोय अक्षवृत्तानुसार जैवविविधता कशी. जसं या ठिकाणी आपण म्हटलं ही आहे पृथ्वी, आणि या पृथ्वीमध्ये मधला भाग एक काल्पनिक रेषा असतं, जी रेषा पृथ्वीचे समांतर 2 भागात विभाजन करेल. मग ही जी काल्पनिक मध्य रेषा आहे या रेषेला आपण म्हणतोय विषुववृत्त. ओके, असे जे आडवे रेखा इथं पडले असतात त्यांना म्हटलं जातं अक्षवृत्त, लॅटिट्यूड्स. आता मधला अक्षवृत्त जे 0 डिग्री असेल, ओके, इथून जसं जसं वर जातोय तसं तसं उत्तर अक्षवृत्त इथून खाली गेलं असतं दक्षिण अक्षवृत्त. ते आपण भूगोल या घटकांतर्गत बघणार आहोत, या विषयाअंतर्गत अभ्यासणार आहोत. मग विषुववृत्ताचा विचार केला तर 0 पासून तर 5 डिग्री नॉर्थ लॅटिट्यूड आणि 5 डिग्री साऊथ लॅटिट्यूड या दरम्यानचा जो भाग आहे, या भागामध्ये आपल्याला जास्त तापमान वर्षभर दिसून येईल. त्यानंतर इथून वरचा भाग ज्याला कर्कवृत्त, आणि हा झालं मकरवृत्त.
ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणजे कर्कवृत्त, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न म्हणजेच मकर वृत्त, जे 23.5 डिग्री नॉर्थ लॅटिट्यूडला असतं ते कर्कवृत्त आणि 23.5 डिग्री साऊथ लॅटिट्यूडला जे असतं दक्षिण अक्षवृत्तावर जे असतं ते मकर वृत्त. आणि त्यानंतर हा ध्रुव, याला उत्तर ध्रुव नॉर्थ पोल आणि हा झाला दक्षिण ध्रुव साऊथ पोल. आता या ठिकाणी आपण बघत आहोत की अक्षवृत्तानुसार जैवविविधता कमी किंवा जास्त कशी आढळते. सर्वाधिक जास्त तापमान असलं तर त्या ठिकाणी जैवविविधता जास्त आढळून येतं आणि जिथं तापमान कमी त्या ठिकाणी जैवविविधता कमी आढळून येतं. असं का होतं? तर जसं आपण म्हटलं की हा जो भाग आहे ज्याला आपण विषुववृत्तीय भाग म्हणतोय, ऍक्च्युली बघता इथं वर्षभर तापमान जास्त असतं. एकदम सरळ रेषेतील जे सूर्यकिरणे आहेत ते जवळपास वर्षातून 2 वेळा या ठिकाणी आढळतात. परंतु तरी वर्षभर सर्वाधिक जास्त या संपूर्ण पृथ्वीवर सर्वाधिक जास्त तापमान असलेला क्षेत्र कोणतं किंवा कोणता पट्टा, तर या ठिकाणी विषुववृत्तीय पट्टा, ज्याला आपण इक्वेटर लाईन. मग या भागामध्ये जर तापमान जास्त आहे तर जास्त तापमान असेल तर पावसाचं प्रमाणही जास्त राहील. हे आपण अभ्यासतोय जिओग्राफी अंतर्गत. असं का होतं? तापमान जास्त झालं की जी हवा आहे ती विरळ होतं, म्हणजे गरम होतं आणि वर जातो. आणि ती हवा वर गेल्यानंतर थंड प्रदेशाकडे वाहू लागतं. मग या विषुववृत्तीय भागामध्ये हवा गरम झाली, वर गेली, म्हणजेच हवेची पोकळी निर्माण झालेली आहे, ज्याला आपण म्हणतोय कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. आता हवा विरळ झाली म्हणजेच तिथला जो हवेचा दाब होता तो दाब एकदम कमी झाला आणि ही हवेची पोकळी दूर करण्याकरिता थंड प्रदेशाकडून वारे वाहून या ठिकाणी येतात आणि ते स्वतः बरोबर बाष्प म्हणजेच बाष्पांचं रूपांतरण ढगामध्ये होऊन ते स्वतः सोबत ढगही घेऊन येतात आणि यामध्ये या भागामध्ये जोरदार मुसळधार पाऊस पडतो. तो पाऊस जवळपास वर्षभर या ठिकाणी राहतो. वर्षभर म्हणण्याचं कारण म्हणजेच कंटिन्यू दिवस रात्र असेल असं नाहीये, परंतु पाऊस कधीही येतो. इथं निश्चित जसं आपण भारतामध्ये पावसाळा म्हणतोय त्या पावसाळ्यामध्ये जनरली पाऊस पडतं आणि थोडाफार पाऊस मग परतीच्या वाऱ्यांपासून हिवाळ्यामध्ये सुद्धा पडतं. हा भाग वेगळा. या ठिकाणी नियमितता नसतं, पावसामध्ये कधीही पडू शकतं वर्षभर. आज दुपारला क्लाउडलेस स्काय दिसतंय, परंतु इव्हिनिंग पर्यंत कधीही त्या ठिकाणी म्हणजेच ढग येऊन तिथं पाऊस पडू शकतो. असा विषुववृत्तीय प्रदेश. मग विषुववृत्तीय प्रदेशामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त, कारण पाऊस जास्त पडतं. मग पाण्याचं प्रमाण जास्त झालं, बघा परत एकदा नीट लक्ष द्या. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये पाऊस जरी जास्त पडत असलं परंतु त्या भागामध्ये विषुववृत्तीय प्रदेश मध्ये आपल्याला वाळवंट सुद्धा जास्त आढळून येतात. ओके, ते का आपण पुढे बघणारच आहोत. आता विषुववृत्तीय प्रदेशामध्ये जे पावसाचं प्रमाण जास्त आहे, मग अशा ठिकाणी ज्या ठिकाणी पाऊस जास्त तिथं वनस्पतींची संख्या सुद्धा जास्त राहील. विविध प्रकारच्या ज्या जीव प्रजाती आहेत त्या जीव प्रजाती इथं वाढतील. विविध प्रकारच्या वनस्पती या ठिकाणी वाढतील आणि इथला जो जंगल क्षेत्र आहे म्हणजे ज्या ठिकाणी विविध प्रकारचे वनस्पती आहेत. बघा, वनस्पती आला म्हणजेच काय आला तर उत्पादक आला. इथं असंख्य वनस्पतींच्या ज्या प्रजाती आहेत त्या प्रजाती या ठिकाणी वाढीस लागतील, वाढतील आणि या असंख्य प्रकारच्या प्रजातींवर जगणारे जे भक्षक वर्ग आहे, मग ते प्रथम भक्षक असोत की त्यानंतर ती जी शृंखला आहे ज्याला आपण अन्न शृंखला म्हणतोय, फूड चेन म्हणतोय, ही फूड चेन या ठिकाणी जास्त दिसून येतात. विविध प्रकारचे फूड चेन आलेत
म्हणजे एकंदरीत जे फूडवेब म्हणतोय ते फूडवेब जास्त प्रमाणात कुठे दिसून येईल तर या विषुववृत्तावर दिसून येईल. आणि विषुववृत्तावर पाऊस जास्त, पावसामुळे काय होतं तर त्या ठिकाणी वाढणाऱ्या ज्या वनस्पती आहेत म्हणजे उत्पादक आहेत त्या उत्पादकांमध्ये व्हेरियस प्रकारचे प्लांट्स, व्हेरियस प्रकारचे जे काही आपण वनस्पत्या म्हणून त्या ठिकाणी दिसून येतील आणि त्यांच्यावर जगणारे विविध जीव प्रजाती आपल्याला तिथं दिसून येतील. साधं डास म्हटलं मच्छर, त्या मच्छरांच्याच लाखो उपप्रजाती आहेत. ओके, एक डास आणि त्या डासाच्या एवढ्या असंख्य उपप्रजात्या आपल्याला या ठिकाणी म्हणजे जेनेटिक बायोडायव्हर्सिटी आपल्याला इथं जास्त दिसून येईल. जीव प्रजातींची संख्या या ठिकाणी जास्त दिसून येईल. विविध प्रकारच्या प्रजाती आपल्याला या ठिकाणी जास्त दिसून येईल. आणि इथं जे आपण परिसंस्थेतील विविधता म्हणतोय, परिसंस्थेतील विविधता सुद्धा जास्त दिसून येईल. म्हणजे जंगल परिक्षेत्र झालं, ज्या ठिकाणी पाणी साचू नये असं डबक्यातील परिसंस्था झाले, जास्त पाणी साचू नये तलावातील विविध वॉटर स्ट्रीम्स आलेले आहेत, म्हणजेच वाहत्या पाण्याचे झरे आलेले आहेत. मग अशा विविध प्रकारच्या परिसंस्थेतील या ठिकाणी आपण जैवविविधता बघू शकतो. मग विषुववृत्तावर सर्वाधिक जास्त जैवविविधता आपल्याला आढळून येतं. मग विषुववृत्तामध्ये असणारे जे काही देश आहेत, त्या पट्ट्यामधून येणारे जे काही देश आहेत, त्यामध्ये ज्या ठिकाणी आपल्याला जेनेटिक बायोडायव्हर्सिटी, ज्या ठिकाणी आपल्याला जीव प्रजाती बायोडायव्हर्सिटी आणि ज्या ठिकाणी आपल्याला परिसंस्था बायोडायव्हर्सिटी दिसून येईल, तो भाग किंवा तो प्रदेश आपण जैवविविधतेचा प्रदेश असं म्हणूया. ते कोणते आहेत त्यावर आपण आता पुढे फोकस करणार आहोत. मग या विषुववृत्तापासून आता जसं जसं पुढे जाऊ तसं तसं जो तापमान आहे तो तापमान सुद्धा कमी आहे. मग इथून कर्कवृत्तापर्यंत चला ठीक आहे, काही विशिष्ट ऋतुमानानुसार या ठिकाणी तापमानामध्ये बदल दिसून येईल. म्हणजेच विषुववृत्तापासून कर्कवृत्तापर्यंत गेलं किंवा विषुववृत्तापासून मकरवृत्तापर्यंत गेलो की एखाद्या विशिष्ट ऋतूमध्ये आपल्याला जास्त तापमान म्हणजे ऋतूनुसार जे हवामानातील बदल दिसून येतं ते या दरम्यान आपल्याला दिसून येईल, ज्याला आपण विषुववृत्तापासून कर्कवृत्ताचा भाग किंवा विषुववृत्तापासून मकरवृत्ताचा भाग असं म्हणूया, उष्णकटिबंधीय प्रदेश. मग या भागामध्ये सुद्धा जैवविविधता जास्त आढळतं, परंतु विषुववृत्तीय प्रदेशाच्या तुलनेत कमी प्रमाणात जैवविविधता आपल्याला विषुववृत्तापासून कर्कवृत्त किंवा विषुववृत्तापासून मकरवृत्त या दरम्यान आढळून येईल. म्हणजे आता विषुववृत्त सर्वात जास्त, इथून जसं वर जातोय तसं आता कमी कमी प्रमाण होईल. आणि आपण ध्रुवाच्या दिशेने गेलो शीतकटिबंधीय प्रदेशामध्ये, जसं जसं आपण ध्रुवाच्या दिशेने जाऊ तसं तसं आता जैवविविधतेमध्ये आपल्याला कमी प्रमाण दिसून येईल, कमी प्रमाणातील जैवविविधता दिसून येईल. म्हणजे इथून का कमी प्रमाण दिसून येईल, कारण उत्पादकांची संख्या, उत्पादकांची प्रजाती जर कमी प्रमाणात असले, उत्पादक आणि त्यांची जैवविविधता कमी प्रमाणात असली तर त्यावर वाढणारे, त्यावर जगणारे म्हणजेच एकंदरीत अन्नजाडे इथं कमी प्रमाणात दिसून येतील. आणि म्हणून आपण जसं ध्रुवाच्या दिशेने जाऊ, मग ते उत्तर ध्रुव असोत की दक्षिण ध्रुव असोत, त्या भागामध्ये आपल्याला विविधता कमी आढळून येईल. तर अशा प्रकारे आपण म्हणूया की अक्षवृत्तानुसार जैवविविधता दिसून येईल. त्यानंतर इकोटोन्स, तिसरं आता इकोटोन्स आपण याआधी अभ्यासलेला आहे. इकोटोन्स म्हणजेच काय तर संक्रमणाचा प्रदेश, ट्रान्झिशनल झोन असं आपण म्हटलेलं होतं. जंगल आणि नदी म्हणजेच जमीन आणि पाणी या दोघांच्या दरम्यानचा जो प्रदेश आहे त्या प्रदेशाला आपण इकोटोन म्हटलेलं होतं. मग इकोटोन हा जमिनीचा भाग, हा जमिनीचा भाग आणि हा आलेला आहे पाण्याचा भाग. इथून आलेला आहे पाणी आणि ही आहे जमीन. मग जमिनीवर विविध प्रकारचे वनस्पती असतात, जंगल आपण म्हणूया. आणि या जंगल आणि पाणी या दोघांच्या दरम्यानचा जो भाग आहे या भागाला आपण इकोटोन्स म्हणतोय.
या इकोटोन्स मध्ये या जमिनीवरील परिसंस्थेच्या तुलनेत किंवा जल परिसंस्थेच्या तुलनेत या ठिकाणी म्हणजे इकोटोन्स मध्ये जी जैवविविधता आहे ती जास्त प्रमाणात आढळते. त्याला कारण काय आहे तर इथं पाणीही आहे, जमीनही आहे. मग या ठिकाणी विविध प्रजाती म्हणजेच पाण्यातीलही प्रजाती दिसून येतील, जमिनीवरील प्रजाती दिसून येतील आणि निश्चितच म्हणजे इथं अन्नजाडे जास्त प्रमाणात स्ट्रॉंग दिसून येईल, जास्त प्रकारातील दिसून येईल. अन्न शृंखला विविध प्रकारातील दिसून येईल. जसं इथं जमीन म्हटलं तर जमिनीवर वावरणारा वनस्पती आहे, या वनस्पतीवर वाढणारी शृंखला आपल्याला दिसून येईल. उत्पादक म्हणून फक्त वनस्पती इथं दिसून येईल. या वनस्पतीवर जगणारे भक्षक म्हणजे त्यांची अन्न शृंखला इथं दिसून येईल. पाण्यामध्ये म्हटलं तर पाण्यामध्ये वाढणारे जे आपण प्लॅन्क्टॉन्स अभ्यासलेले आहेत ते उत्पादक आणि त्यांच्यावरची अन्न शृंखला म्हणजे फूड चेन आपण बघतो. परंतु या दोन्ही ठिकाणाचा जो मध्यभाग आहे ज्याला आपण इकोटोन्स म्हणतोय, इथं दोन्ही प्रकारचे उत्पादक आलेले आहेत आणि त्या दोन्ही प्रकारच्या उत्पादकावर वाढणारे जगणारे इथं भक्षक आढळतील. आणि निश्चितच या ठिकाणी ज्याला आपण इकोटोन्स म्हणतोय या इकोटोन्स मध्ये आपल्याला विविध प्रकारच्या अन्न शृंखला, विविध प्रकारचे फूड चेन आपल्याला आढळून येते. आणि म्हणून आपण असं म्हणतोय की या ठिकाणी जैवविविधता हे इतर क्षेत्रापेक्षा जास्त दिसून येईल, ज्याला आपण इकोटोन्स म्हणतोय. तर हा भाग एवढं समजलेला आहे का? तर यानंतर बघू आपण बेटे. आयलँड्स. आता बेटांमध्ये सुद्धा आपल्याला जैवविविधता आढळून येतं, परंतु त्यामध्ये सुद्धा आपल्याला बेटांचा आकार, आणि बी मुख्य भूमीपासून चे अंतर. बघा आता जैवविविधता निर्धारित करणारे जे घटक म्हणतोय, जैवविविधता कुठं जास्त प्रमाणात कुठं कमी प्रमाणात आढळून येईल तो आपण बघत आहोत. सर्वात सुरुवातीला म्हटलं उंचीनुसार की खोलीनुसार जैवविविधता मध्ये कशा पद्धतीने बदल होतं. जसं जसं उंच गेलोय तसं तसं जैवविविधता कमी होत जातं, जसं जसं खोल जातोय तसं तसं जैवविविधता सुद्धा कमी आपल्याला दिसून येईल. त्यानंतर अक्षवृत्तावर म्हटलं तर विषुववृत्तावर जैवविविधता जास्त, तिथून वर किंवा खाली म्हणजे ध्रुवाच्या दिशेने गेलं की जैवविविधतामध्ये आपल्याला घट झालेली दिसून येईल, जैवविविधता कमी दिसून येईल. त्यानंतर इकोटोन्स मध्ये इतर परिसंस्थांच्या तुलनेत जैवविविधता जास्त आढळतं. आता आपण असं म्हणू. आता बेट म्हणजेच काय तर जवळपास बघा किमान त्या बेटाचा जो 3 भाग आहे तो 3 भाग पाण्यामध्ये असतात. जनरली जे बेट आपण म्हणतोय ते बेट सर्व बाजूने पाण्याने म्हणजे सभोवताली पाणी असतं. मधल्या भागात एखादा उंच भूभाग असेल जो पाण्यामध्ये बुडालेला नाही, असं जो आपल्याला ठळक स्वरूपात दिसून येतं तो आपण बेट म्हणतो. यामध्ये कमीत कमी म्हणण्यापेक्षा बेट ठरण्यामागे काय परिस्थिती असतं की बेटांचा किमान 3 जो भाग आहे तो भाग म्हणजे 3 क्षेत्र सभोवतालचं 3 दिशा ही पाण्यामध्ये असायला पाहिजे. 3 दिशेला पाणी असायला पाहिजे. एका दिशेला मुख्य दुसरा भाग जोडला गेलेला असलं तरीही चालतं. म्हणजेच या बेटाला लागून असं जर दुसरं बेट असलं तर याचा एक भाग हा पाण्यामध्ये नाही, एक भाग भूभागाला अटॅच आहे. परंतु हा 3 भागाने पाणी असल्यामुळे याला आपण म्हणतोय बेट. मग असे बेट जवळपास 572 बेटांचा आपण विचार करतोय.
असे जे बेटे आहेत या बेटांवर, आता आपण फक्त भारतापुरताच ही जैवविविधता अभ्यासत नाही आहोत, इथं संपूर्ण जगाचा विचार करतोय. तर संपूर्ण जगामध्ये जिथं जिथं बेटं आहेत की नाही, त्या बेटांमध्ये सुद्धा जैवविविधता आढळतात. कारण त्या ठिकाणी संपूर्ण चोहीकडे पाणी आहे समुद्राचं. हा निश्चितच समुद्राचं पाणी आहे, तर त्या पाण्याला पिऊन जगणारे असं या ठिकाणी उल्लेख नाही करतात. पाणी आहे म्हणजेच त्या ठिकाणी विविध प्रकारच्या परिसंस्था आपल्याला अनुभवास येतात आणि त्यामध्ये तसे जे फूड चेन आहे ते दिसून येतं आणि जमिनीवर पण वाढणार आहे. मग दोन्ही या ठिकाणी एकत्र आहे म्हणजे निश्चितच त्या ठिकाणी जैवविविधता जास्त आढळून येईल. मग ही जैवविविधता बेटांच्या आकारावर डिपेंड आहे. समजा बेटांचा आकार मोठा तर जैवविविधता सुद्धा जास्त, बेटांचा आकार लहान तर जैवविविधता सुद्धा कमी. त्यानंतर मुख्य भूमीपासूनचे अंतर. आता जो मेनलँड आहे, मुख्य भूमी आहे, या मुख्य भूमीपासून जर बेटांचा अंतर हा कमी असेल तर त्या ठिकाणी जैवविविधतेचं प्रमाण जास्त राहील. का जास्त राहील? कारण मुख्य भूमीपासून आपल्या गरजेकरिता, मग गरज कुठलीही राहू शकतं, स्थलांतरित झालेले जे सजीव आहेत त्या सजीवांचं प्रमाण अशा बेटांवर जास्त राहील. मुख्य भूमीपासून स्थलांतरित सजीव या बेटांवर आढळून आल्याने त्या बेटांमध्ये असणारी जैवविविधता ही जास्त दिसून येईल. आणि मुख्य भूमीपासून जर अंतर जास्त असेल, बघा अंतर कमी असेल, एखादा मुख्य भूभाग आहे, इथं तर विविध प्रकारची जैवविविधता आहे आणि हा बेट आहे, या बेटावर आणि या मुख्य भूमीवर जवळचं अंतर जर कमी आहे तर इथले जे काही सजीव आहेत, विविध प्रकारचे सजीव, फक्त प्राणीच नाही सर्वच प्रकारचे सजीव, त्यामध्ये आपल्या गरजेकरिता गरजेपोटी स्थलांतर करण्याचा प्रकार आपल्याला दिसून येईल. म्हणजे स्थलांतरित असणारे जीव या ठिकाणी आपल्याला दिसून येईल आणि निश्चितच इथली पण जैवविविधता ही जास्त आढळेल. परंतु जर आपण म्हटलं की खूप लांब बेट आहे, मग अशा वेळेस स्थलांतर शक्य नसतं, कारण मधल्या भागात पाणी आलेलं आहे आणि तिथून तेवढ्या लांब स्थलांतर होणे शक्य नसतं. म्हणून अशा वेळे मुख्य भूमीपासून किती अंतर आहे, की कोणतं जवळ आहे की दूर आहे, या आधारावर त्या बेटांवर, त्या आयलँडवर जैवविविधता कशी आढळेल हे आपण ठरवू शकतो. जर मुख्य भूमीपासून अंतर कमी तर जैवविविधता जास्त, मुख्य भूमीपासून अंतर जास्त तर जैवविविधता कमी असेल, अशा पद्धतीने आपण सांगू शकतो. त्यानंतर आता आपण या ठिकाणी जसं जैवविविधता काय आहे हे समजलेलं असेल, जैवविविधता कुठं आढळतं हेही तुम्हाला समजलेलं असेल असं तुमच्या रिप्लायवरून समजतंय. आता यानंतर मेगा बायोडायव्हर्सिटी हा भाग आपण बघूया. जगातील महाविविधता केंद्रे. जगातील महाविविधता केंद्रे. मेगा बायोडायव्हर्सिटी. मेगा बायोडायव्हर्सिटी सेंटर्स, जगातील महाविविधता केंद्रे. आता लक्ष द्या, एकूण किती देश आहेत ज्या देशांमध्ये आपल्याला जैवविविधता आढळते. बरं, जैवविविधता काय आहे हे समजलेलं आहे का? रिप्लाय द्या लगेच. ओके, हा. आता जैवविविधता ज्या ठिकाणी आढळून येतं असे 193 देश आहेत. 193 देश आहेत आणि या 193 देशांमध्ये जे जैवविविधता आढळतं त्या जैवविविधतेसंबंधी आपण इथं कमी जास्त प्रमाणात जैवविविधता कुठं, सर्वाधिक जास्त प्रमाणात कुठं, या आधारे आपण त्याचं विभाजन करतोय, ज्याला म्हणूया जगातील महाविविधता केंद्र.
या 193 देशात जैवविविधता आढळतं, परंतु तिथून काही मोजके असे देश आहेत ज्यामध्ये जैवविविधता इतरांच्या तुलनेत जास्त प्रमाणात आढळून येतं. तर असे जे देश आहेत ज्यामध्ये जास्त जैवविविधता आढळून येतं, हा तर लक्ष द्या, जसं या ठिकाणी म्हटलं की ही जे जैवविविधता आहे ही संपूर्ण जगामध्ये जे 193 देश आहेत त्यामध्ये जी जैवविविधता आहे यावर आपण फोकस करतोय. त्या 193 देशांमधून ज्या देशांमध्ये जैवविविधता एकवटलेली आहे म्हणजेच जास्त प्रमाणात जैवविविधता आढळून येतं त्या ठिकाणांना आपण जगातील महाविविधता केंद्र म्हणतोय. मग असे महाविविधता केंद्र निश्चितच 193 तर नसणार आहेत, कारण एकंदरीत सर्व जगामध्ये जे 193 देशांमध्ये जैवविविधता आढळतं त्यामधून आपण शॉर्ट लिस्ट करणार आहोत जिथं सर्वाधिक जास्त जैवविविधता आढळतं असं, म्हणजे जैवविविधता एकवटलेली आहे असं. मग अशा जैवविविधता एकवटलेल्या क्षेत्रामध्ये आपल्याला निश्चितच त्यामधील जैवविविधता टिकावं म्हणून काही महत्त्वाच्या उपाययोजना सुद्धा कराव्या लागतील. गव्हर्नमेंटच्या धोरणानुसार त्यामध्ये काही सुधारणा कराव्या लागतातच निश्चितच, आणि त्याच्या उपाययोजनानुसार अंमलबजावणी सुद्धा करावी लागते. मग सर्वप्रथम हे जे जगातील महाविविधता केंद्र ही जी संकल्पना आहे ही संकल्पना पर्यावरणीय विषयक बैठक जी जवळपास म्हणण्यापेक्षा जी 1998 ला घडून आली वॉशिंग्टन मध्ये, या वॉशिंग्टन मध्ये जी 1998 ला जी बैठक घडून आलेली होती या बैठकीमध्ये जी स्मिथसोनियन संस्था आहे यांनी मेगा बायोडायव्हर्सिटी सेंटर हे संकल्पना सर्वप्रथम वापरली. वॉशिंग्टन मध्ये स्मिथसोनियन संस्था. आणि तेव्हापासूनच मेगा बायोडायव्हर्सिटी ही जी कन्सेप्ट आहे ही नावारूपास आली. मग मेगा बायोडायव्हर्सिटी म्हणजेच काय, तर संपूर्ण जगामधील जैवविविधता ज्या ठिकाणी एकवटलेले आहेत असे केंद्र. मग असे केंद्र राजकीय पातळीनुसार, राजकीय एककानुसार आपण या ठिकाणी बघतो. राजकीय एकक म्हणजेच काय, भौगोलिक एककाचा आपण इथं उल्लेख केलेला नाहीये. राजकीय एकक हा शब्द प्रयोग इथं केलं जातं, कारण राजकीय एकक म्हटलं तर या ठिकाणी निश्चित बॉर्डर असलेला एखादा विशिष्ट प्रदेश म्हणजेच एखादा देश असं या ठिकाणी उल्लेख करावा लागतो. मग एखाद्या संपूर्ण देशाला महाविविधता केंद्रा अंतर्गत आणतोय म्हणजे हा पॉलिटिकल युनिट झालं, राजकीय एकक झालं. मग जर प्रश्न आलं की जर महाविविधता केंद्रे हे राजकीय एककाद्वारे निश्चित होतं की दर्शविले जातात असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही, ते योग्य असेल. भौगोलिक केंद्रानुसार नाही. भौगोलिक म्हणजेच काय, भारतामध्ये जर आपण म्हटलं की हिमालयामध्ये वाढणाऱ्या वनस्पती, हिमालयामध्ये आढळणारी जैवविविधता असं शब्द प्रयोग केलं तर हिमालय हा भौगोलिक प्रदेशाचा भाग झाला. इथं राजकीय एकक आलेलं नाहीये, कारण हिमालय फक्त भारतातच नाहीये तर बाकीच्या इतर देशामध्ये सुद्धा आहे. त्यामध्ये चीन आलं, नेपाळ आलं, भूटान आलं, म्यानमार आलं, पाकिस्तान आलं, अफगाणिस्तान आलं. या सर्व भागामध्ये आपल्याला तो जो हिमालय पर्वत आहे तो हिमालय पर्वत सांगावा लागेल. मग इथं राजकीय एकक नाही म्हणू शकत, इथं भौगोलिक एकक आपण म्हणतोय. मग या ठिकाणी जे महाविविधता केंद्र ही जी संकल्पना आहे ही संकल्पना दर्शविण्याचं एकक काय, तर राजकीय पॉलिटिकल युनिट्स या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजेच इथं देशांची यादी निश्चितच आपल्या उपयोगात येईल. मग स्मिथसोनियन यांनी जे 1998च्या वॉशिंग्टन येथील बैठकीमध्ये ही जी संकल्पना वापरली, या संकल्पनेनुसार एखाद्या विशिष्ट क्षेत्राला मेगा बायोडायव्हर्सिटी सेंटर म्हणून दर्जा देण्याकरिता काहीतरी निश्चित प्रमाण लागेल.
मग एखादा ठिकाण महाविविधता केंद्र आहे की नाही हे ठरवण्याकरिता मग गरज कशाची पडेल? एखाद्या निश्चित प्रमाणाची. मग प्रमाणामध्ये काय म्हणूया की त्यामध्ये असं प्रमाणामध्ये आपण असं म्हणतोय की त्या ठिकाणी जीवसंख्यांची किंवा जीव प्रजातींची संख्या किती आहे किंवा मग आपण असं म्हणूया की स्थान विशिष्ट प्रजाती किती, एंडेमिक, ज्याला आपण स्थल विशिष्ट किंवा स्थान विशिष्ट प्रजाती किती, या दोघांच्या आधारे ठरविलं जातं की तो प्रदेश हा महाविविधता केंद्र आहे की नाही. मग एखादा प्रदेश महाविविधता केंद्र आहे की नाही म्हणजेच एखाद्या या महाविविधता केंद्राचा दर्जा ठरवणारे जे निकष आहेत त्या निकषामध्ये आपण म्हणूया की पहिलं जीव प्रजातींची संख्या, म्हणजेच त्या विशिष्ट क्षेत्रामध्ये त्या विशिष्ट पॉलिटिकल युनिटमध्ये जीव प्रजातींची संख्या किती आणि तिथं काही स्थलविशिष्ट म्हणजे एंडेमिक प्रजाती आहेत की नाही या आधारावर ठरतं की तो जो पॉलिटिकल युनिट आहे, तो जो राजकीय क्षेत्र आहे, एखादा देश आहे, तो महाविविधता केंद्र आहे की नाही. मग या दोघांच्या अनुसार त्या विशिष्ट देशाला दर्जा प्राप्त होण्याकरिता म्हणजेच महाविविधता केंद्र ठरविण्याचं कार्य कोण करतं असा पहिला प्रश्न परत आपल्या पुढे निर्माण झाला. निकष तर इथं आलेले आहेत. दर्जा ठरवणारे जे निकष आहेत त्यामध्ये जीव प्रजातींची संख्या म्हणून, स्थलविशिष्ट की स्थानविशिष्ट प्रजाती किती आहेत हे दोन निकष आहेत. परंतु या निकषाच्या आधारे एखाद्या पॉलिटिकल युनिटला, एखाद्या देशाला महाविविधता केंद्र म्हटलं जातं म्हणजेच निश्चित केलं जातं. तर हे ठरवणारे कोण आहेत बा, यावर जर आपल्याला उलटसुलट कसाही प्रश्न आला तर ते आपल्याला माहीत असायला पाहिजे. मग हा दर्जा देणारे कोण, तर या ठिकाणी आपल्याला सांगावं लागेल कंझर्वेशन इंटरनॅशनल अँड UNEP या दोघांद्वारे हे ठरविलं जातं, हे निश्चित केलं जातं. कंझर्वेशन इंटरनॅशनल अँड UNEP यांच्याद्वारे महाविविधता केंद्र निश्चित केले जातात. मग असे केंद्र किती आहेत, म्हणजे असे किती देश आहेत जे महाविविधता केंद्र असं आपण म्हणूया. आधी एकूण 12च होते, आधी होते 12, आता 17 झालेले आहेत. 17 महाविविधता केंद्रे झालेले आहेत. मग त्यामध्ये हे 17 महाविविधता केंद्र कोणते आहेत यावर प्रश्न येतो. बघा, कोणतं मोठं कोणतं लहान या भागावर आपल्याला इथं चर्चा करायची नाहीये. कोणतं क्रमांक 1 वर येतं, कोणता 2 वर येतं, कोणता लास्ट येतं यावरही या भागावर आपल्याला चर्चा करायची नाहीये, कारण तसं इथं निश्चितच करता येत नाही. परंतु तिथं त्या देशामध्ये जास्त प्रमाणात जीवविविधता आढळतं आणि म्हणून ते महाविविधता केंद्राचा भाग आहे. त्यामुळे आपण जरी इथं सिरियल नंबर देत असलो तरी पण तो सिरियल नंबर म्हणजे त्यांचं क्रमांक जास्त जैवविविधता असण्याचं क्रमांक ठरतं असा निश्चित नाहीये. आपल्याला ते 17 कोणते आहेत हे माहीत व्हावं म्हणून मी ते प्रत्येकाला क्रमांक देतोय, बस एवढं. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण जसं महाविविधता केंद्र म्हणतोय तर हे महाविविधता केंद्र जे 17 आहे त्यामध्ये निश्चितच आपण आता भारतापासूनच सुरुवात करूया. भारत आहे, त्यानंतर चीन, त्यानंतर तिसरं ऑस्ट्रेलिया, त्यानंतर फिलिपाईन्स,
त्यानंतर कोलंबिया, त्यानंतर व्हेनेझुएला, त्यानंतर 7वा मलेशिया, त्यानंतर इक्वेडोर, त्यानंतर पेरू, मादागास्कर, USA म्हणजेच युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, पपुआ न्यू गिनी, ब्राझील, इंडोनेशिया, इंडोनेशिया, त्यानंतर दक्षिण आफ्रिका येईल, त्यानंतर 16वा मेक्सिको, आणि शेवटचं ज्याला आपण डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो म्हणतोय, डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो. असे 17 देश आहेत, असे 17 पॉलिटिकल युनिट आहेत ज्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता एकवटलेली आहे. लक्षात द्या, इथं जे क्रमांक दिलेले आहेत हे क्रमांक फक्त ते 17 देश कोणते हे लक्षात राहावं म्हणून क्रमांक दिलेले आहेत. हे क्रमांक दर्शवित नाहीत की या भारतामध्ये सर्वात जास्त जैवविविधता आहे वगैरे वगैरे, असं काही म्हणायचा अर्थ नाहीये. इथं आपण असे 193 देश आहेत, त्या 193 देशांमधून जिथं सर्वाधिक जास्त जैवविविधता एकवटलेली आहे असे देश 17 ज्याची निवड या ठिकाणी म्हणजेच कन्झर्वेशन इंटरनॅशनल आणि UNEP यांनी केलेली आहे. तर हे 17 देश कोणते हे आपल्याला लक्षात राहावं म्हणून इथं क्रमांक दिलेला आहे, बस एवढंच. तर अशा पद्धतीने आपण जैवविविधतेमधील मेगा बायोडायव्हर्सिटी सेंटर्स बघितलेले आहेत. तर हा भाग समजलेला आहे का? तुम्हा सर्वांना रिप्लाय द्या, रिप्लाय द्या. ओके. तर बायोडायव्हर्सिटी ही जी संकल्पना आहे काही विद्यार्थ्यांना पूर्णपणे 100%, कारण नेटवर्क इश्यूमुळे समजलेला नाही असं विद्यार्थ्यांचं रिप्लाय आहे की नेटवर्क इश्यूमुळे हा भाग परत उद्या थोडक्यात सुरुवातीला परत एकदा समजावून सांगा अशी अपेक्षा आहे विद्यार्थ्यांची. तर काही हरकत नाही, नेटवर्क इश्यूमुळे हे सगळं प्रकार झालं. त्यामध्ये आपण उद्याला जे लेक्चर सुरू करू त्या सुरुवातीच्या लेक्चरला आपण हा जेवढं काही भाग झाला ते शॉर्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला समजावून सांगेल आणि त्यानंतर उद्याचा लेक्चर पुन्हा कंटिन्यू करेन. ओके, आज आपण या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.